न्याय देण्याची भूमिका ही ऐरणीवर आली। दिबा पाटील साहेब हे एक लोकनेते आणि त्या नेतृत्वाने दिबा पाटील साहेबांनी काय केलं तर तिथल्या भूमिपुत्रांच्या न्यायासाठी हक्कासाठी ते लढले आणि त्यांच्या नेतृत्वात आंदोलन उभं राहिलं। त्यांचं आंदोलन प्रसंगी काँग्रेसच्या विरोधात असेल, मात्र ते काँग्रेसच्या विरोधात नाही तर भूमिपुत्रांच्या ज्या मागण्या आहेत त्या अनुषंगाने होतं। काँग्रेसच्या ध्येय धोरणाविरोधातही नव्हतं। विकास झाला पाहिजे, मात्र भूमिपुत्रांचं काय यासाठी त्यांनी एक दीर्घ आंदोलन चालवलं। भूमिपुत्रांना न्याय दिला। 12.5% विकसित जमिनीचा हिस्सा ही त्यांचीच देण। भूमिपुत्रांच्या सर्व अधिकारांचं संवर्धन, संरक्षण आणि त्यांचा लढा हा लढणं ही दिबा पाटील साहेबांची एक फार मोठी एक योगदान माध्यमातून अनेक वेळा ते आमदार झाले, 5 वेळा आमदार झाले, 2 वेळेस ते खासदारही झाले आणि त्यांनी एकंदरीत त्या ठिकाणी भूमिपुत्रांचा स्वाभिमान जो त्या ठिकाणी त्यांनी जागृत ठेवला आणि जो लढा पुकारला। आज मुंबई विकसित होत असताना बृहन्मुंबईच्या सोबत आजूबाजूचा मुंबईचा सगळा परिसर हा विकसित होत असताना आज या सर्व लढ्याचं स्मरण राहिलं पाहिजे आणि त्याचं भूमिपुत्राचं नाव जे आहे या सगळ्या लढ्याला दिल्या गेलं पाहिजे ही असणारी एकंदरीत भावना आणि भूमिका आहे। ज्या माणसांनी, ज्या व्यक्तींनी, ज्या संघटनेनी, ज्या आंदोलनांनी त्या भागातल्या चळवळीला, लोकांना, जनसामान्यांना, संविधानाला न्याय देण्याची भूमिका ही घेतली, असं एक व्यक्तिमत्व, असाधारण व्यक्तिमत्व हे दिबा पाटील साहेब आहे। आणि नवी मुंबईचा जो विमानतळ आहे या विमानतळाच्या एकंदरीत पायाभरणीमध्ये तिथल्या भूमिपुत्रांचं असणारं जे योगदान आहे ते योगदानालाही अभिवादन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।